इन्फॉर्मेशन आली 22 जानेवारीला टिकटॉक पॉइंट BPCL कंपनीजवळ गाडीलगत गार्डनमध्ये एक कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलीस त्या ठिकाणी तात्काळ गेले तर त्या ठिकाणी कुजलेल्या अवस्थेतील एक महिलेचा मृतदेह, जिचा चेहरा पूर्णपणे कुजलेला होता, फक्त कवटी शिल्लक होती, असा मृतदेह मिळाला। त्या ठिकाणी विविध पथकांना पाचारण करण्यात आले आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह KM रुग्णालयात पाठवण्यात आला। 24 जानेवारीला तो मृत्यू हेड इंजरीमुळे आल्याचा अहवाल शवविच्छेदन अहवालात आम्हाला मिळाला। त्या दिवशी 302-201 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। त्या परिसराचे ज्या ज्या ठिकाणी साक्षीदार आहेत, दुकानं आहेत, त्या सगळ्यांकडे चौकशी करण्यात आली। महिला असल्यामुळे अतिशय संवेदनशीलतेने हा गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला। बंदर परिमंडळाचे एकूण 8 पथक या गुन्ह्याच्या उकल करण्यासाठी दिवसरात्र काम करत होते। या गुन्ह्याचे जी मयत होती तिचे जे काही फोटो आहेत उरलेल्या अवस्थेतील, तिच्या हातातील बांगड्या, तिच्या शरीरावर जे काही दागिने, तावीज किंवा पायातले जे काही पैंजण होते त्याचे छायाचित्र काढून शोधपत्रिका बनवून एकूण 1000 शोधपत्रिका म्हणजे पोस्टर्स आम्ही बनवले होते। ते वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे दक्षिण मुंबईपासून घाटकोपर या परिसरात आम्ही चिकटवले। त्याचबरोबर मुंबई शहरात प्रथम आम्ही जानेवारी 2024 किती मिसिंग दाखल झालेले आहेत आणि त्याच्यानंतर डिसेंबर 2023 किती मिसिंग दाखल झालेले आहेत त्यांच्याकडे विचारपूस करण्यात आली। त्या तक्रारदारांना त्यांच्या ज्या महिला हरवलेल्या आहेत त्याबद्दल विचारपूस करण्यात आली। त्याचबरोबर आमची टीम त्या रस्त्यावर येणारे जाणारे या ठिकाणी पण कोणी साक्षीदार मिळत आहेत का याची चौकशी करत होती। जी काही आम्हाला माहिती मिळाली, आम्हाला अशी शक्यता वाटली होती की एक रोड साईड म्हणजे तिचे कपडे होते आणि तिच्या एकंदरीत अंगावर जे काही वस्तू मिळाली होती, प्लास्टिकचे दागिने, किमती दागिने काही नव्हते, त्यामुळे ते गरीब वस्तीतील असावी, झोपडपट्टी किंवा रोडलगत किंवा वारांगणा असावी अशी आम्हाला शक्यता वाटली। त्या अनुषंगाने त्या अशा ठिकाणचे झोपडपट्ट्या, वारांगणा या ठिकाणी पण आमचे पथक जाऊन चौकशी करत होते। त्यानंतर आम्हाला 2 दिवसापूर्वी जी काही गोपनीय माहिती मिळाली किंवा साक्षीदारांकडे विचारपूस केल्यावर किंवा तांत्रिक कौशल्याच्या आधारे माहिती अशी मिळाली की मुंबई सेंट्रल या ठिकाणी जो फुटपाथ आहे सार्वजनिक शौचालय त्या ठिकाणची ती महिला असल्याची आम्हाला माहिती मिळाली। मग आमचे पथक त्या ठिकाणी गेले, त्या परिसरात चौकशी केली असता त्या महिलेची ओळख पटली आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आम्ही आरोपीपर्यंत पोहोचू शकलो। आरोपीला आणलं गेलं, आरोपीकडे चौकशी करण्यात आली, मग आरोपीने गुन्हा केल्याचे कबूल केले। आरोपीने यापूर्वी 2018 ती जी मयत आहे तिच्या मुलीला पण अपहरण केलं होतं। CST रेल्वे पोलीस स्टेशन या ठिकाणी तो गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या गुन्ह्यामध्ये तो 3 वर्ष कारागृहात सुद्धा होता। त्या गुन्ह्याचं नेमकं कोर्टात काय निकाल लागला त्याची माहिती आम्ही घेत आहोत। त्याचबरोबर या गुन्ह्यात आरोपीचा आणखी काय हेतू होता का तिला मारण्यामध्ये, या दृष्टीने पण आम्ही तपास करत आहोत। आरोपींना आज कोर्टात हजर करत आहोत, पोलीस कस्टडी घेत आहोत। त्यानंतर त्याच्याकडे चौकशी करून गुन्ह्याचा उद्देश, गुन्ह्यात जे काय त्याने हत्यार वापरले त्या हत्या, गुन्ह्यात जे काही वाहन वापरला असेल त्या वाहनांचा